ना वजन वाढणार ना पोट सुटणार। जेवण झाल्यावर 5 मिनिटात करा हा उपाय। वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट कसं कमी करायचं हा प्रश्न तुमच्यासमोरही असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आरोग्य आपले या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण जाणून घेणार आहोत जेवण झाल्यानंतर फक्त 5 मिनिटे करायचा असा एक सोपा उपाय जो वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि पोटावरील चरबी कमी करण्याच्या प्रयत्नांना मदत करू शकतो। बैठ्या कामांमुळे सध्या अनेकांनाच हा त्रास होत आहे। काही जण त्यासाठी नियमितपणे व्यायाम करतात तर काही जण डाएटवर नियंत्रण ठेवतात। पण बऱ्याच जणांना नियमितपणे व्यायाम करणं शक्य होत नाही कारण त्यांना तेवढा वेळच नसतो। म्हणूनच अशा वेळी पुढे सांगितलेला एक उपाय करून पहा। हा उपाय केल्याने अन्नपचन चांगले होते, चयापचय क्रिया चांगली होते आणि त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी साचून राहत नाही। वजन आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी उपाय। हा उपाय करण्यासाठी जेवण झाल्यानंतर ताट उभे राहा। त्यानंतर एक पाय गुडघ्यातून मागच्या बाजूने दुमडा आणि हाताने त्याला स्पर्श करा। यानंतर दुसऱ्या पायानेही तसेच करा। यानंतर दुसरी पद्धत म्हणजे उजवा पाय मागच्या बाजूने दुमडून घ्या आणि त्याला डाव्या हाताने स्पर्श करा। यानंतर डावा पाय दुमडून त्याला उजव्या हाताने स्पर्श करा। असं साधारण 5 मिनिटे करा। हे दोन्ही व्यायाम जेवण झाल्यानंतर काही दिवस नियमितपणे करून पहा, खूप चांगला फरक जाणवेल। पुढे सांगितलेला आणखीन एक उपाय करून पहा। हा उपाय करण्यासाठी सुरुवातीला 2 पायांच्या टाचा उचला आणि केवळ बोटांवर जोर देऊन घरातल्या घरात 5 मिनिटे चाला। यानंतर टाचा जमिनीवर टेकवा आणि पायाची बोटे उचलून टाचांवर जोर देऊन 5 मिनिटे चाला। हा व्यायाम केल्यानंतर पोटऱ्यांवरील स्नायूंवर ताण येतो आणि त्यामुळे पचन, चयापचय क्रिया अधिक चांगली होण्यास मदत होते। शिवाय हा व्यायाम केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात येते। उपाय क्रमांक 1, जेवण झाल्यानंतर ताट उभे राहा। आता एक पाय गुडघ्यातून मागच्या बाजूला दुमडा आणि त्याला हाताने स्पर्श करायचा प्रयत्न करा। यानंतर दुसऱ्या पायानेही हाच व्यायाम करा। काही वेळ असे आलटून पालटून करत राहा। यानंतर थोडा वेगळा प्रकार करा। उजवा पाय मागे दुमडून डाव्या हाताने त्याला स्पर्श करा आणि डावा पाय दुमडून उजव्या हाताने स्पर्श करा। हे क्रॉस मूव्हमेंट साधारण 5 मिनिटे करा। जेवणानंतर नियमितपणे हा हलका व्यायाम केल्याने शरीराची हालचाल वाढते आणि पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते। आता पाहूया दुसरा आणि आणखीन सोपा उपाय। सुरुवातीला दोन्ही पायांच्या टाचा उचला आणि केवळ पायांच्या बोटावर वजन देत घरातच 5 मिनिटे चाला। यानंतर टाचा जमिनीवर ठेवा आणि पायांची बोटे वर उचलून टाचांवर चालण्याचा प्रयत्न करा। हे देखील साधारण 5 मिनिटे करा। या हालचालींमुळे पायांच्या आणि पोटऱ्यांच्या स्नायूंना सक्रिय ठेवण्यास मदत होते। तसेच शरीरातील थोडी हालचाल मिळाल्यामुळे पचनक्रियेलाही मदत होऊ शकते। तुम्ही यापैकी कोणता उपाय करून पाहणार आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितींसाठी आरोग्य आपले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।